नाचता येईना अंगण वाकडं अशी परिस्थिती समोरच्याची झालेली आहे। आणि आता अशी परिस्थिती होत असताना त्यांना बोलायचा काहीच विषय नाही। आता मी पाठीमागेही म्हणत होतो की मागची पोटनिवडणुकी झाली, ती लोकसभेला पदार्पण झालं, लोकसभा झाली, कुठल्या पक्षाकडून पैसे घेतले, त्याच्यानंतर आले विधानसभेला वेगवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळ्या ऑफर घेतल्या, परत वेगळं तिकीट आता घेत असताना आता या नगरपालिकेच्या म्हणजे आमदारकी तुम्हालाच पाहिजे, नगरसेवकी तुम्हालाच पाहिजे, हे काय लावलंय काय? आता हे कुठंतरी तुम्ही थांबवलं पाहिजे। आणि आपल्या मार्फत की आज मी त्यांना या नम्र आवाहन करतो, उगाच बोलाची कडी बोलाचा भात असं करू नका। तुम्ही विनाकारण आमच्या उमेदवाराला सुद्धा शिवतीर्थावर या, आम्ही ब्ल्यू प्रिंट करतो, हे सगळं खरं आहे। अहो आजपर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या घरात ही सत्ता होती, तुम्ही एवढं सांगा की या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये किती निधी आणला आणि काय काय कामं केली हे तुम्ही सांगा। आम्ही जेवढा निधी या पंढरपूर शहरामध्ये आलेला आहे तेवढ्या तुमच्या अख्ख्या कारकिर्दीमध्ये मतदारसंघामध्ये जरी असला तर त्या ठिकाणी आम्ही ते मान्य करू।